नमस्कार. बदलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे, ज्याचे गेले 2 दिवस पडसाद उमटतायत, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. त्या गोष्टीचा मनाला इतका त्रास झालाय आणि त्या चिमुकल्यांवरती जे अत्याचार झालेत, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि ॲज अ पॅरेंट्स म्हणून हा एक अत्यंत काळजीचा विषय आहे आता. आणि मला एक नागरिक म्हणून आपल्या मुलांची सेफ्टी, इव्हन आपलीसुद्धा सेफ्टी तितकीच इम्पॉर्टंट आहे आणि मी बाप्पाचरणी हीच प्रार्थना करते की आपली मुलं आपण कुठेही बाहेर जात असू तेव्हा सुरक्षित राहिलो पाहिजे. कुठलीही भीती न बाळगता आपण घराबाहेर पडलो पाहिजे, इतकं सुरक्षित वातावरण तयार होऊ दे हे मी बाप्पाचरणी प्रार्थना करते. खरं तर गेले 2-3 दिवस हे आम्ही या मनस्थितीतच नाही आहोत की कुठली गोष्ट व्लॉगिंग थ्रू तुमच्याबरोबर शेअर करूया. मला आठवतंय 19 ऑगस्टला आम्ही व्लॉग शूट केला आणि संध्याकाळी या गोष्टीचे हळूहळू पडसाद उमटायला सुरुवात झाली होती. 20 तारखेला तर बदलापूर बंद होतं, त्यामुळे आम्ही व्लॉग अपलोड केला नव्हता. 21 ऑगस्टला जो आम्ही आता व्लॉग अपलोड केलेला आहे तो ऑलरेडी 19 तारखेला जो आम्ही शूट केलेला तोच अपलोड केला आहे. पण आता इकडून पुढे आम्ही काहीच शूट करण्याच्या मनस्थितीत नाही आहोत, कारण जे आजूबाजूला वातावरण आहे ते इतकं वाईट वाटतंय किंवा काही आपण शूट करूया मनस्थितीत आम्ही नाहीच आहोत. त्यामुळे एक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे की पुढील 2-3 दिवस सामाजिक भान राखून किंवा या शहराची नागरिक म्हणून संवेदनशीलता राखून पुढील 2-3 दिवस चॅनलवरती आम्ही एकही व्लॉग अपलोड करणार नाही आहोत, याची तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्यावी. भेटूया आपण लवकरच.